कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ, तुम्ही कामात आहात का? नाही, झोपणारच होतो आता। मला जरा बोलायचं होतं। मला माहिती आहे तुम्ही नाराज आहात। मग मी का नाराज आहे याची कारणही माहीत असतीलच ना, काही वेगळं सांगायची गरज नाही। भाऊ, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ना, पण मला माझी बाजू मांडायची संधी मिळू दे ना। हे बघा, मी आणि शिवा आम्ही समजा लग्न केलं नसतं तर आम्ही चांगले मित्र राहिलो असतो, पण आम्ही लग्न केलं त्यामुळे हे सगळं विस्कटलं। आणि नाही आशू, अरे असं नसतं, उलट मैत्रीमुळे नातं घट्ट होत जातं। आमच्या बाबतीत झालं का असं? नाही भाऊ, मी जे वागलोय ना, मी जो डिसिजन घेतलाय त्याला एक मोठं कारण आहे आणि ते तुम्ही समजून घ्या। काय कारण आहे? आणि आता असं सांगू नकोस की मी हे सांगू शकत नाही। आशू, मी आयुष्यात खूप भले बुरे प्रसंग पाहिलेत आणि आता जे घडेल तेही मी पाहीन। मला फक्त एकच वाटतं की माझ्या मुलाचं नातं, माझ्या मुलाचं लग्न तुटू नये। आशू, शिवा तुझ्यासाठी किती चांगली मुलगी आहे याची तुला कल्पना नाहीये, पण मला आहे। तुमच्यामध्ये असं काय घडलं की तू शिवाला सगळ्यासाठी जबाबदार धरलंस? या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे? असणारच, पण ते तू देणं अपेक्षित आहे मला। त्याचं काय झालं भाऊ? काही गरज नाहीये। हे बघा, तुम्ही आता त्याला मागे खेचू नका। मान्य आहे तुम्हाला ती मुलगी खूप आवडते, कौतुक आहे तिचं, पण याचा अर्थ असा नाही की ती कायम योग्य आहे। तुम्ही असा हट्ट धरून ठेवू शकत नाही, कळलं? आता त्याने निर्णय घेतलाय ना, मग त्याला थांबू नका। जे झालं ते झालं, आता आपण फक्त पुढचा विचार करायला हवा। दिव्या, काय दिव्या काय केलंस तू? हे मला तोंडावर पाडलं उगाच? चंदन, तोंडावर पडण्याबाबतीत तर तू मला बोलायला लावूच नको। तू मला किती तोंडावर पडलेस विसरलास? नाही ठीक आहे, मान्य आहे, चूक झाली माझ्याकडनं, पण मला सांग, शिवाबद्दल मी कधी तुला काय बोललो होतो? हे तुझं तूच ठरवलंस आणि माझ्यावर खोटाळा घेतलास। ठीक आहे, बोलले मी, खोटं बोलले तर? नाही, तुला शिवाची इतकी काळजी का वाटतेय? ओ, आलं आलं, लक्षात आलं माझ्या। नाही, रस्त्यावरून उचलून तिने तुला राहायला जागा दिली, काम दिलं, खायला दिलं, तुझ्यावर उपकार केले म्हणून ना? पण हे सगळे उपकार तिने तुझ्यावर केलेत, माझ्यावर नाही। तुला काय हवंय चंदन? नाही, तुला काय हवंय तू चूज कर। तुला ती हवी आहे की तुला मी हवी आहे? एक मिनिट, मला ना असं काही म्हणायचं नाही, पण हे सगळं मला न सांगता घडलंय आणि हे मला आवडलं नाही। आणि मला एक सांग, शिवाच्या घरी भांडण झाले हे तुला कसं कळलं? तुला काय करायचंय त्याने? एक मिनिट, तू लपवतीयस ना काहीतरी? हा तर माझीच उलट तपासणी करतोय। मला कुठून काय कळलं हे जाऊ दे ना, ते जाऊ दे तू। पण हे खोटं बोलणं, न आवडणं, ह्या सगळ्या बाबतीत तू बोलणार असशील तर मी तुला कधीच माफ करणार नाही। आणि हे तुझंच औषध तुला मिळालंय म्हणून तू असं तोंड वाकडं करून आलायस। आणि तुला नसेल पटत तर जाऊ दे ना, विसर मला काहीच प्रॉब्लेम नाही।
शिवा तू आत्ता का आवरतीयस? नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नको, पण आता या मंगळसूत्राला काही अर्थ राहिलेला नाहीये. आणि हे साडी वगैरे पण तू त्यांच्यासाठी नेसत होतीस ना, मग आता तर त्यांनी तुला काढून टाकलंय, मग कशाला इतके कष्ट? मस्त तुझ्या आधीच्या गेटअप मध्ये ये, ते छान सूट करतं तुला. दिव्या, आपण जसा विचार करतो ना तसंच घडतं. आणि माझा माझ्यावर आणि माझ्या संसारावर पूर्ण विश्वास आहे. हा असेल, पण एकदा कोर्टने निर्णय दिल्यावर तुझा डिवोर्स होईल. मग या आत्मविश्वासाचं तू काही करू शकणार नाहीयेस, कळतंय का तुला? हे बघ, माझं आणि आशूचं नातं हे कुठल्याही सह्यांपुरतं नाही आहे. त्यामुळे मला माहिती आहे हा अडथळा आहे फक्त. तो लवकरात लवकर दूर होईल. महत्वाचं आहे. आले. कीर्ती, का सारखं फोन करतेस? शिवानी बघितलं असतं आता. हॅलो, काय करते ग ती? हा काही नाही, तयारून बसलीये. तिचा आत्मविश्वास अजून खचलेला नाही, त्यामुळे ती एवढ्यात हार मानणार नाही. ठीक आहे ना, आत्ता हार मानत नाहीये ना, पण मानेल लवकरच. आणि तिकडे जशी राहील ना तसा तिचा आत्मविश्वासही धसत जाईल. आणि दिव्या, तुझ्याकडे हेच काम आहे, तिला तिकडेच अडकवून ठेवायचं. ती इकडे परत येता कामा नये. हा, ते मी बरोबर करेन, पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ए बाई, हो अगं, मला माहिती आहे, मी देणार आहे पैसे. सारखी ना रडत बसू नकोस. हे रडत नाहीये, मी कष्ट करते त्याचेच पैसे मागते. पाठवते पाठवते. या लोकांची ना हीच लायकी असते वस्तीतले. काय आशुतोष देसाई, ऑल ओके? ऑल ओके, ऑल ओके. काय ठीक आहे, मला एवढंच बघायचं होतं तू काम करतोस ना व्यवस्थित. ऐक ना, ऐक ऐक ऐक, जरा बोलायचंय. काय काय झालंय? एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम नाही. थँक्स. अरे यार आशू यार, काय आता कशाला थँक्स? अगं, हे सगळं जे काही चाललंय ना माझ्या आयुष्यात, ते तुझ्यामुळे मी जरा बेटर हँडल करतोय. अच्छा, म्हणून काय मला हँडल देतोस का? गप ग, परत सुरू झालीस तू. काहीतरी उगाच आपलं. आणि आशू, अरे बास कर रे, थँक्स थँक्स. मित्र कशासाठी असतात? हा, त्याच्यासाठीच असतं. मग अरे ताई, ताई, तू इथे काय करतेस? अरे, मी इथूनच जात होते, म्हटलं तुम्हाला भेटून जाईल. आणि तसंही माझं नेहाकडे एक काम आहे. माझ्याकडे काय काम? अगं, मी तुला आणि आईला, म्हणजे तुझ्या आईला, माझ्या मावशीला इन्व्हाइट करायला आलीये. उद्या तुम्ही आमच्या घरी जेवायला या. उद्या म्हणजे काही फंक्शन आहे का? काही फंक्शन वगैरे नाहीये. हे बघ, तुझी आई आणि माझी आई मैत्रिणी आहेत ना, आणि गेल्या इतक्या वर्षात त्या दोघे एकमेकांना भेटल्या नाहीयेत. तर तुम्ही आलात तर घरात जे काही चाललंय त्या वातावरणातून आई जरा बाहेर येईल आणि मावशी पण खुश होईल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.